अहो युद्ध क्षेत्राच्या वेळेस त्यांना तो असं लक्ष नाही, त्यांचं कमी आहे, आपलं जास्त आहे. आपल्या बाजूने भीष्माचार्य आहेत, हो, आपल्या बाजूने कृपाचार्य आहेत, काय आपल्या बाजूने द्रोणाचार्य आहेत, आणि माझे 100 भाऊ आहेत ना. दुर्योधन म्हणायचा माझे 100 भाऊ आणि ते 5 आहेत, काय करतात ते. आणि माझ्या बाजूने धनुर्धर कर्ण. हो, काही घाबरायचं कारण आहे का? एवढे काही घाबरण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेस सर्व कौरवांनी शंखम दद्मो पृथक पृथक सकोशो धृतराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयेत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो व्यनुनादयन. हो, आकाश पृथ्वी दणून गेली त्या शंखांच्या नादाने. नगाऱ्यांचे नाद, ढोलाचे नाद युद्धाच्या अगोदर ते केले जातात. त्यांनी शंख वाजवले नाही का, महारथी भीष्मांनी वाजवला. आणि मग ज्यावेळेस भगवान गोपाल कृष्णांचा शंख वाजला, पांडवांचे शंख ज्यावेळेस वाजले त्यावेळेस ही पृथ्वी दणाणली. आकाश पृथ्वी जणू काही आकाश वरून पडतंय की काय खाली, असा निनाद झाला. आणि हा निनाद त्या सैन्याचा 5 पांडवांचा ऐकला. भगवान गोपाल कृष्णांच्या शंखाचा आवाज ऐकला आणि सारे कौरव थरथर थरथर कापायला लागले, दणाणले, घाबरले, भीती निर्माण झाली त्यांच्या ठिकाणी, भय. आणि पांडवांच्या ठिकाणी अभय निर्माण झालं. आणि तिथे भगवंताने, अर्जुन म्हणाला आता मी युद्ध करत नाही, त्याला भीती घालून दिली होती अगोदर बऱ्याचशा गोष्टी त्याला. धृतराष्ट्र काही साधा नव्हता. ह्या धृतराष्ट्राने आपले दूत पाठवून बऱ्याचशा गोष्टी त्याला सांगितलं होतं की युद्ध करू नको, असं करू नको, तुला हे देईन राज्य, अमकं करीन, तमकं करीन, असं करीन. काहीच नाही, सगळं खोटं. ते तुझेच भाऊ येते, पण सरळपणाचा माणूस तवाच पगळतो, आहे की नाही. सरळ मनाचा माणूस जर असला ना, तो त्याला या पद्धतीने जर गेलं, ती सायकोलॉजी आहे, ते एक मानसशास्त्र आहे. तसं तो सरळ मनाचा होता अर्जुन. तो पगळा देवाला म्हणाला की देवा काय करू आता, नाही का, गांडीवं संसृते हस्ता त्वच्चैव परिदह्यते न च शक्नुम्यवस्था तुम भ्रमती वच मे मना निमित्तानि च पश्यामी. हे भगवंता आहे, काय करू आता, माझ्या ज्याने नाही, हे माझे काके मामे आप्त इष्ट सर्व गणगोत हे सगळे आहेत, आणि यांना मारून मी काय करू, यांना मारायला तर मी घाबरून राहिलो, भीती वाटून राहिली मला. देव म्हणाले बरा पस्तावा झाला का, याला इथं आणलं कशासाठी, युद्धासाठी. आणि इथं सगळं दाखवलंय, सगळं झालंय, आणि आता येतं धनुष्य खाली ठेवून बसलंय, तर करायचं काय. त्याच्यामध्ये अभय निर्माण व्हावं याच्यासाठी भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला. तो 2ऱ्या अध्यायापासून त्याला प्रथम संख्ययोग सांगा, प्रमुख प्रत्येक योग 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 योग, हे प्रत्येक अध्याय हा एक एक योग आहे. हे सगळे योग त्याला सांगितले भगवंताने. आणि मग म्हणले उत्तिष्ठ अर्जुन उत्तिष्ठ, घे धनुष्य हातात. तू मारणारा कोण, आहे की नाही.
तू म्हणतो मी मारीन, मी कशाला मारू यांना, काय करून कशाला तुझे, हे माझे आप्त आहेत, माझे नातेवाईक, हे माझे अमक आहेत. हा भाव, अहमपणाचा भाव हा अर्जुनाच्या ठिकाणी होता. तो त्यांच्याविषयीच्या नाही का प्रेमाचा भाव जो होता, अरे हे तुला सोडणार नाहीत, आहे का नाही, हे सोडणार नाही तुला, तू पळून जायला लागला तर. हे तुला मारल्याशिवाय मग तू सोडतो कशासाठी? तुझं कर्तव्य काय आहे? तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं कर्तव्य लढणं हे आहे, तुला लढावंच लागेल. अर्जुन उपदेश भगवंताने केला गीतेतून आणि अर्जुनाचा विजय झाला. त्याच्या ठिकाणी अभय निर्माण झालं की भगवंतासारखा नाही का पाठी राखा, आम्हा घाली पाठीकडे, आपण कळीकाळाशी भिडे. तो कळीकाळाला भिडणारा तो भगवंत त्या अर्जुनाच्या बरोबर होता, म्हणून तो अभय झाला. या ठिकाणी माऊलींनी काय म्हटले या अभयाविषयी ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये बघू. विठाला 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 विठाला.